सो हाय हॅलो, मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात सगळे? मस्त असतील, मजेत असतील. तर मी घेतलेलं आहे 90 दिवसाचं चॅलेंज आणि मी तुम्हाला बोलले होते की 90 दिवसाची माझी रुटीन जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मागालचा एक व्हिडिओ बनला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी रुटीन काय शेअर नाही करायला, कारण माझ्या घरी माझे सासू सासरे आले होते आणि त्यांच्याकडे लक्ष न देता स्वतःकडेच लक्ष द्यायचं हे काही मला जमत नव्हतं. प्लस थोडी आजारी पण पडले वगैरे, सीन वगैरे आला होता. मी तुम्हाला सांगितले डायटिंगकडे मी वळले की मला हे प्रॉब्लेम सुरू होतात. कारण कसं काही बदल केले आपण की त्याचा बदल आपल्याला जाणवतोच. आपल्यामध्ये पण बदल व्हायला लागले ना काही आपल्याला तिथून तयार होतं. म्हणजे त्रास म्हणा, काही रिझन असतात काही असो. तर प्रत्येक वेळेस मी डायटिंग कधी करायला लागले की तेव्हा मला सीन तर येतो, म्हणजे येतोच. तर आता थोडासा बरा झाला आहे. मला तर बोलता पण येत नव्हतं, म्हणजे जेवण वगैरे करताना पण असा त्रास व्हायचा ना. तर आता खूप म्हणजे चांगल्या प्रकारे बरं वाटलं. त्याला स्माइली जेल आहे ना, जेल ते लावलं होतं मी, डॉक्टरांनी दिलं होतं, मी मेडिकलमध्ये सांगितलं होतं. तर आता बरं वाटते. आणि प्लस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता माझे सासू सासरे पण गावाकडे गेले, तर आता परत मी रुटीनकडे वळणार आहे. म्हणजे काय झालं होतं, आता घरात कुणी नवीन आले की मग आपण काय करतो, त्या माणसाकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात करतो आणि आपल्याकडे लक्ष देत नाही. तर असंच झालं माझ्यासोबत सुद्धा ह्या 8 दिवसामध्ये. म्हटलं आता मी 90 दिवसात चॅलेंज घेतले आणि लगेच असं म्हटल्यावर, असे प्रॉब्लेम म्हटल्यावर हे शक्य म्हणजे बरोबर नाही आहे. तर असो, काही प्रॉब्लेम येतच असतात, त्याच्यावर मात करायची असते. तर फायनली माझे सासू सासरे काल गेलेले आहेत आणि जी आपली डेलीची रुटीन आहे ती पूर्ण मी आता स्टार्ट करणार आहे. तर नाही का, मला एक कमेंट आली होती की काय एवढा त्रास करून घ्यायचा स्वतःला आणि वजन कमी करण्यामध्ये एवढं का लागायचं आहे. तर मी एक सांगते तुम्हाला, वजन का कमी करायचं. खरं तर माझ्या आहोची तुम्हाला तब्येत माहितीच आहे आणि मी त्यांच्यासोबत राहिलं नाही तर आमची जोडी कुठेच सूट करत नाही आहे. मागं एका लग्नाला गेले होते, म्हणजे आमचं फॅमिलीमधलंच लग्न होतं. तिथे लग्नाला गेले होते. तर यांच्या ओळखीच्या जे त्यांच्या आत्याच्या मुली हे त्या म्हणा भेटल्या होत्या. तर त्या सगळ्याजण म्हणे की तू काही खातोय का नाही, तुझ्या बायकोलाच खाऊ घालतोय, तुझी तब्येत बघ, तिची तब्येत बघ, वहिनी कशा झाल्यात बघ. म्हणजे हे प्रश्न नाही का चालू होतात. आणि खरंच कुठं आपण असे फंक्शनमध्ये वगैरे गेलो ना, तर स्वतःलाच बरोबर वाटत नाही की आपल्या शेजारचा जो माणूस आहे किंवा आपला जोडीदार आहे तो कसा दिसतोय, आपण कसं दिसतोय. आणि सगळ्यात मोठा प्रश्न तो उभा राहतो की ही याच्याकडे लक्ष देते का नाही आणि स्वतःच खाते. तर असं काही नाही बरं का. मी सांगते तुम्हाला, मला काहीतरी झालंय, जे म्हणतात ना पाणी पिलं तरी ते पचन होतं आणि त्यानं वजन वाढतं. तर अक्षरशः खोटं सांगत नाही. जसं डायटिंगकडे लक्ष दिलंय आणि जसं मला रिलाईज झालं की खरंच आपलं वजन वाढलं, तेव्हापासून ना मी चटपटीत खाणं किंवा वडापाव तर माझा एवढा फेमस होता ना, म्हणजे फेवरेट होता ना, मला खूप आवडायचा वडापाव. म्हणजे वडापाव म्हणा, समोसे म्हणा, हे सगळं जे बाहेरचं खाणंपिणं आहे ना ते पूर्णपणे बंद आहे माझ्या घरात. असले ऑइली पदार्थ, बाहेरचं जंक फूड्स वगैरे हे काहीही घरात नाही आहे. प्लस मी पण कुरकुरे वगैरे असं काही खायचे ना, तर ते सगळं काही बंद केलेलं आहे. तरीसुद्धा हा प्रॉब्लेम माझ्यासोबत आहे. आता मला नाही माहीत काय तर. आणि अक्षरशः खोटं नाही सांगत नाही का, आहूंची तब्येत वाढण्यासाठी मी खूप सारे प्रयत्न केलेत. मी तुम्हाला आधी सांगितलेले प्रयत्न तर मी खूप केले. तर त्यांचंसुद्धा वजन वाढण्यासाठी आणि माझं वजन कमी करण्यासाठी खूप सारे म्हणजे प्रयत्न केलेले आहेत. आणि अक्षरशः कंटाळून त्यांनी काल नाही का टॅबलेट मागवल्यात. 1600 रुपयाचे टॅबलेट मागवल्यात. मी तुम्हाला दाखवलं नंतर की तब्येत वाढावं म्हणून. मला बोलले काही उपयोग नाही आहे, तू खूप सारे प्रयत्न केलेस, मी पण जेवण वगैरे पाहिजे तेवढं करते पण माझी काही तब्येत होत नाही, मला ते टॅबलेट घेऊन बघायच्यात मला काय फरक जाणवतोय. तर ते नाही का 4 महिन्याच्या 2400 रुपयाच्या गोळ्या काय होत्या आणि एका महिन्याच्या 1600 रुपयाच्या. तर त्यांनी नाही का एका महिन्याच्याच मागवल्यात. मी त्यांना बोलले आता तुम्हाला मागवायचं तर मागवा. त्यांनी मागवल्यात. मागं पण आमचं जेव्हा लग्न झालं होतं ना, तेव्हा त्या गोळ्या खात होते ते. तेव्हा तर खूपच किरकोळ दिसत होते. म्हणजे माझं लग्न झालं होतं तेव्हा, आणि तेव्हा माझी तब्येत नव्हती, म्हणजे एवढं काही वाटत नव्हतं. पण त्यांना असं वाटायचं की माझी थोडीशी बॉडी असली पाहिजे. तर त्यांनी नाही का गोळ्या घेतल्या होत्या, जे की जेवण करायच्या आधी त्या गोळ्या खावा लागतात आणि मग नंतर जेवण करायचं, अशा गोळ्या होत्या. तर त्या खाल्ल्याच्या त्यांना इफेक्ट झाला होता. म्हणजे चांगली प्रकारे बॉडी वगैरे झाली होती त्यांची, म्हणजे तब्येत वगैरे सुधारली होती. बॉडी नाही म्हणता येत, पण मला तर असं वाटतं अंग सुचतं का काय काय माहिती त्या गोळ्यांनी. कारण त्यांचे जे कपडे होते ना त्यांना अक्षरशः येतच नव्हते. त्यांनी कपडे अक्षरशः ते ढिल्ले वगैरे म्हणतात ना, ते करून आणले होते टेलरकडून. आणि कपडे शिवले पण होते की मला आता कपडे जमणार म्हणून. पण जेव्हा त्या गोळ्या सोडल्या ना, तेव्हा आपण म्हणता नाही का त्यांची तब्येत डाऊन झाली, जेवण कमी झालं.
म्हणजे जोपर्यंत त्या गोळ्याचा पावर आहे तोपर्यंतच माणसाची तब्येत राहते. तर तशाच ह्या पण गोळ्या असणार आहेत मला असं वाटते. पण मला ते बोलले ठीक आहे मला बघायचं आहे. तर म्हटले ठीक आहे बघा आता. तर त्यांनी अक्षरशः मागवून घेतल्यात. म्हणजे मी तुम्हाला सांगायचं एकच उद्देश की त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही असं नाही. मी भरपूर त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देते पण त्यांचं काय वजन कमी होत नाही. आणि माझं वजन कमी करण्यासाठी मी सुद्धा खूप सारे प्रयत्न करते पण माझं काही वजन कमी होत नाही. काय असेल तर ते मला नाही माहीत. तर ठीक आहे 90 दिवसाचं आपण चॅलेंज घेतलेलं आहे त्यापैकी ना माझे 8 दिवस तर असेच गेले. तर आता आपण काय करू. आता उद्या सोमवार आहे आज रविवार आहे. तर आज तर मी स्टॉपच घेतला होता. म्हटलं आता आजच्या दिवस काहीच नको करायला. उद्या सोमवारपासून जी डेलीची रुटीन आहे ती प्रॉपर डाएट करून प्रॉपर आपला सकाळचा वर्कआउट आहे ना तर सगळं काही करून मी शूट करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. आता 8 दिवसात तर मी व्हिडिओ नाही सोडले, शॉर्ट व्हिडिओ नाही बनवले, काहीच नाही बनवलं कारण लक्षच देता नाही आलं मला माझ्याकडं पण. आणि माझ्यासुद्धा खाण्यापिण्यात जरा हे ते तेलकट म्हणा किंवा तांदूळ म्हणजे भात वगैरे म्हणा किंवा चहा प्या वगैरे पिण्यात आलेलं आहे. तर आता तेच जी रुटीन आपली 21 दिवसाची मी फॉलो केली होती तशीच रुटीन आता 90 दिवसाची मला फॉलो करायची. काय रिझल्ट मिळणार आहे काय नाही हे तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. म्हणूनच सकाळी उठल्यापासून 5 वाजल्यापासून तर संध्याकाळचे 10 वाजल्यापासून जी रुटीन आहे माझी ती पूर्णपणे मी आता आपल्या चॅनलवर टाकणार आहे. तुम्ही म्हणत असाल की बारच तसं म्हणते पण काही टाकत नाही. तर खरंच अक्षरशः मी टाकणार आहे कारण माझ्या घरात पाहुणे वगैरे आले होते आणि त्यांच्या देखत मोबाईल लावायचा आपण खायचं ते दाखवायचं हे मला काय बरोबर वाटत नाही आहे. म्हणून मी अक्षरशः एकसुद्धा व्हिडिओ त्यांच्या देखत शूट नाही केला किंवा काढला नाही. तर असं काही हरकत नाही. तर उद्या आहे सोमवार. उद्यापासून जी आपली डेलीची रुटीन आहे ती पूर्णपणे स्टार्ट होणार आहे. आणि मी नाही का एक हे बनवलेलं डिटॉक्स वॉटर म्हणून बनवलेलं आहे. तर ते कसं बनवायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. आपलं जिरं अजून त्याच्यामध्ये बडीशेप ओवा आणि मेथीदाणे हे आपल्याला 4-4 चमचे घ्यायचे आणि ते थोडंसं आपल्याला भाजून घेऊन त्याचं पावडर करून त्याच्यामध्ये ना सेंदा नमक असतं ना ते 1 चमचा टाकायचा. ते मिक्स करून पावडर ठेवून द्यायचा आणि रोज तो 1 चमचा आपल्याला घ्यायचा. त्यानं तर वजन कमी होत नाही पण पोट साफ लवकर होतं त्यांनी. आणि भरपूर असे माणसं आहेत की ज्यांचं पोट लवकर साफ होत नाही त्याच्यामुळे त्यांचं वजन कमी होत नाही. तर त्याच्यामुळे सुद्धा आपण हे पाणी जर रोज पिलं तर आपलं पोट वगैरे अक्षरशः खूप चांगल्या प्रकारे साफ होतं. आणि वजन कमी करण्यासाठी 100 नाही तर 10% तरी त्याचा आपल्याला फायदा होतो. तर अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्याच फॉलो करून आपण वजन कमी करू शकतोय. तर चला आता मी नाही का तुम्हाला उद्याच सांगणार आहे सकाळी उठल्यापासून काय करते काय नाही. जर तुम्हाला नक्कीच माझी वजन कमी करण्याची जर्नी बघायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो म्हणून कमेंट करा. तर आत्ता तर मी आज काय दाखवू शकत नाही कारण शूटच काही केलेलं नाही आहे मी म्हणून काय मी दाखवत नाही. तर मी आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की काय चालू आहे काय नाही म्हणून. तर वजनसुद्धा मी आता चेक केलं नाही. तर मला तर असं वाटतं 1 किलो वजन वाढलं असेल कारण 8 दिवस मी लक्षच नाही दिलं. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये वजनसुद्धा चेक करू आपण आणि मग असं समजू की आपण 90 दिवसापैकी उद्याचा पहिलाच दिवस आहे असं समजून टाकू. तर चला या व्हिडिओमध्ये इथंच थांबते आणि उद्याची रुटीन जी आहे ती आपली बघायला विसरू नका. जी आपली 5 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण करणार आहे मी. आणि प्लस अजून एक म्हणजे मी एक ॲपसुद्धा घेतला होता जे की दिवसभरात 10,000 पावलं हे ना आपल्याला पूर्ण करायचे चालायचे आहे म्हणजे. तर मी तो ॲप घेतलेला आहे आणि मी नाही का तो ॲप 3-4 दिवस वापरला होता. तर मी पहिल्या दिवशी ना खरंच 10,000 स्टेप पूर्ण केल्या. दुसऱ्या दिवशी 7,000 केल्या आणि नंतर नाही का केल्याच नाही कारण घरात पाहुणे वगैरे आले मग वरती वगैरे मला चालायला काही जमलं नाही. तर ते सुद्धा मी तुम्हाला रोज दाखवत जाईल माझे स्टेप किती झालेत किती नाही. तो पण ॲप खूप चांगल्या प्रकारे काम करतो म्हणजे आपल्याला काही ना काही करायला म्हणजे उल्हास येतो की नाही आपल्याला हे करायचं आहे म्हणून. आणि मी तुम्हाला मागं सांगितलं आहे की तुम्ही नाही का फोटो काढा तुमचे व्हिडिओ काढा कारण नाही का व्हिडिओ जर काढले ना तर एक माणसामध्ये उत्साह येतो की मला करायचं हे. तर त्यानिमित्ताने माणूस नाही का करत होतो म्हणून तुम्ही शक्यतो व्हिडिओ काढायला सुरुवात करा. कोणी तुमच्या व्हिडिओला लाईक करू कोणाला आवडू किंवा नाही पण तुम्हाला तुमची जर्नी खूप दिवसानंतर बघायला भेटेल किंवा तुम्ही तेव्हा कसे होते काय हे मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ते स्वतःला बघण्यासाठी स्वतः यूट्यूबवर किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचं असेल जिथे नाही तिथे सेव्ह करून ठेवा काही हरकत नाही. तर माझी जर्नी जी आहे ती मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. आवडली तर तुम्हाला लाईक करा नाहीतर विषय सुटला पण मला ती जर्नी काही दिवसानंतर बघायला भेटेल. माझे मुलं मोठ्यांली होतील माझे मुलं बघतील तर म्हणजे कसं भारी वाटतं का आता
आत्ताच आपण सध्या छोटे छोटे मुलांचे फोटो बघितले किंवा आता मीच माझे लग्न झालं होतं तेव्हाचे फोटो बघते, त्यामध्ये माझी तब्येत एकदम कमी. ते पाहून मला खूप भारी वाटते. मी हमेशा बघायचे की खरंच मी तेव्हा कशी होते, आता कसे झाले. आणि मग हेच जे व्हिडिओ आपण काही दिवसानंतर पाहू ना, तेव्हा पण खूप भारी वाटतं आपल्याला की यार आपण तेव्हा कसं होतो, आता कसं आहे. तर त्याच्यामुळे कोणासाठी नाही तर स्वतःमुळे सुद्धा आपले व्हिडिओ काढा, सेव्ह करा किंवा कुठेतरी पोस्ट करा. काही दिवसांनी तुम्हाला बघायला खूप भारी वाटेल. तर चला, उद्याचे आपले व्हिडिओ जे आहे ते बघायला विसरू नका. जी डेलीची रुटीन आहे माझी 90 दिवसाची चॅलेंजची. तर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर हो म्हणा आणि माझ्यासोबत नक्की जॉईन व्हा. तर चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.